मुंबईमध्ये ठाकरेंच्या पक्षाचा बोलबाला असल्याचं लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर समोर आलंय। ठाकरेंच्या पक्षानं 3 जागांवर विजय मिळवलाय। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षानं मिळवलेल्या या विजयाच्यामुळे ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। मुंबई देशाची आर्थिक राजधानी। मुंबई महापालिकेवर तर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती। मुंबईत शिवसेनेचाच बोलबाला होता। मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात घटली आहे। मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी तसंच नेत्यांनीही ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला होता। पक्ष फुटीनंतर तर उद्धव ठाकरेंसाठी लोकसभेची निवडणूक ही तर अस्तित्वाची लढाई होती। मुंबईत ठाकरेंच्या पक्षानं लोकसभेच्या 4 जागा लढवल्या। त्यातील 3 जागांवर तर शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणजेच एकेकाळच्या जुन्या सहकाऱ्यांसोबतच ठाकरेंच्या पक्षाची लढत होती। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचा मुंबईत करिश्मा कायम असल्याचं दिसून आलंय। दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या पक्षाचे अरविंद सावंत विजयी झालेत। त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केलाय। तर दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या पक्षाचे अनिल देसाई यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पराभवाचा धक्का दिलाय। विशेष म्हणजे सर्वच एक्झिट पोलमध्ये राहुल शेवाळे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत अनिल देसाई विजयी झालेत। तर उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांना पराभूत केलंय। आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो। सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो। ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे। खास करके महाराष्ट्र में शरद पवार साहब के नेतृत्व में उनकी पार्टी तोड़ दी, उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में शिवसेना उनकी पार्टी तोड़ दी। महाराष्ट्र की जनता ने बदला लिया है और हम वापस ये कहूंगा, जब जब इस प्रकार के आप काम करेंगे महाराष्ट्र आपके खिलाफ खड़ा रहेगा। मुंबईत मिळालेल्या विजयानंतर ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन परिसरात एकच जल्लोष केलाय। मी एक शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचं केलेलं आणि जे आव्हान होतं किंवा ज्या गोष्टी आता खरी म्हणजे जबाबदारी वाढली आहे, लोकांसाठी काम करून हजारों साल नरगिसी अपनी बेनुरी पे रोती है और तब जाकर होता है चमन में दीदावर पैदा। देवेंद्र जी जस्ट वेट एंड वॉच, आदित्य उद्धव ठाकरे नाम का दीदावर पैदा हो गया है। शिवसेनेत फाटाफूट झाली असली तरी तळागाळातील कार्यकर्ते ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं समोर आलंय। त्याच सोबत सत्तांतरानंतरच उद्धव ठाकरेंना जनतेची असलेली सहानुभूती कायम असल्याचंही या निकालातून अधोरेखित झालंय। आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मिळालेलं यश हे बूस्टर डोस ठरणार इतकं नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।